काँग्रेसचे खासदार डॉक्टर सय्यद हुसेन यांनी या चर्चेत विधेयकाच्या विरोधात बोलताना भाजपावर निशाणा साधला। तत्कालीन काँग्रेस सरकारनं 2013 साली आणलेल्या सुधारणांना भाजपानं पूर्ण समर्थन दिलं होतं। सर्व सुधारणांच्या समर्थनार्थ भाजपा खासदारांनी भाषण केली होती असा दावा त्यांनी केला। हम लोगों ने रहमान खान कमेटी रिपोर्ट और सच्चर कमेटी की रिपोर्ट के आधार पर जब 2013 में अमेंडमेंट्स लाए थे, उस टाइम पे इनके तरफ से लोकसभा में शाहनवाज हुसैन जी, राज्यसभा में मुख्तार अब्बास नकवी जी अपनी बात रखते हुए उन 2013 के अमेंडमेंट को पूरी तरह से सपोर्ट किया था। मैं इन लोगों से पूछना चाहता हूं, अगर ये ड्रैकोनियन लॉ था, अगर ये किसी एक कम्युनिटी को अपील करने का मामला था, अगर ये कॉन्स्टिट्यूशन के परे थे, तो आपने क्यों सपोर्ट किया था? आज अचानक सत्ताधाऱ्यांची मतं कमी झाल्यानंतर त्यांना काँग्रेस सरकारनं 2013 साली आणलेला कायदा अन्यायकारक वाटतो आहे। हिंदू मतं वाढवण्यासाठी केवळ बुद्धिभेद करण्यासाठी हे विधेयक सरकारनं आणल्याचा आरोप हुसेन यांनी केला। 2013 साली दिल्ली उच्च न्यायालयानं सरकारला दिल्लीतल्या जमिनींचे दाव्यांचा निपटारा लवकरात लवकर करण्याचे निर्देश दिले होते, म्हणून सरकारनं या संपत्तीची अधिसूचना रद्द केल्याचं त्यांनी सांगितलं। वक्फच्या कारभारामध्ये काही गैरप्रकार होत नसल्याचा दावाही त्यांनी केला। विविध टप्प्यावर सुनियोजित प्रक्रियेतून वक्फचे दावे मांडले जातात, तसंच वक्फ न्यायाधिकरणानं दिलेल्या निकालाला न्यायालयात आव्हान दिलं जाऊ शकतं असं हुसेन यांनी सांगितलं। मात्र ही प्रकरणं दिवाणी असूनही वक्फ न्यायाधिकरणाच्या निर्णयाला केवळ रीट याचिकेतूनच आव्हान देता येतं, यामुळे बहुतांश प्रकरणं वक्फच्याच पक्षात जातात असं सांगत यातल्या त्रुटी उघड करत गृहमंत्री अमित शाह यांनी हुसेन यांचा दावा खोडून काढला। सभागृह नेते जे पी नड्डा यांनी या विधेयकाला